हॅलो, गुड मॉर्निंग. आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात मी माझ्या माहेरून करते. तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरच्या आनंदावरून कळतच असेल. बऱ्याच वर्षांनी दिवस नाही म्हणता ना, वर्षांनीच. हो, कारण मम्मी पप्पा तिकडे शिफ्ट झालेत बंगल्यावरती. त्यामुळे जेव्हा दीदी वगैरे येते आम्ही तिकडेच सगळ्यांनी मागच्या वर्षी तिथे थांबले. आणि त्याच्या आधी मला नाही आठवत मी इकडे राहायला कधी आली आहे. कारण की वर्षातून मी एकदा स्टेसाठी येते, नाही तर आठवड्यातून किंवा कधी कधी दिवसातूनही माझ्या 2 चक्रा होतात माझ्या तिकडे माहेरी घरी. किंवा इथे आले तरी असं माझं राहण्याचं असं होत नाही. आणि एवढ्या दिवसांनी नाही, वर्षांनी मी इकडे राहते. माझ्या लहानपणीच्या बेडरूममध्ये आम्ही इकडे शिफ्ट झालेलो तेव्हा मी 2nd होते. तेव्हापासून इथंच राहत होतो. माझं कॉलेज, माझं लग्न, सगळ्या गोष्टी वगैरे इथे झालेलं. त्यामुळे मला आज नॉस्टॅल्जिक फील होते. आणि भारी वाटते. ते सकाळी 3:30 वाजल्यापासून काहीतरी खटपट आवाज, इतके कुत्रे ते भुकतात, असं काहीतरी गाड्यांचा आवाज. पण सकाळी उठल्यानंतर ही लहानपणीची बेडरूम, ह्या सगळ्या गोष्टी बघून खूप भारी वाटते मला. हो, आमच्या खालच्या हॉलमध्ये सगळ्या मशीन्स वगैरे सगळं काही सामान पसारा असतो. आणि इथे माझं कपाट आहे. माझ्या कपाटापुढे सामान आहे, म्हणजे मला माझं कपाटसुद्धा उघडता येणार नाही. हा माझा कॉम्प्युटर टेबल प्लस स्टडी टेबल असं सगळं मिक्स होतं. आणि आता सगळीकडे सामानच आहे. इकडे सुद्धा सगळं दुकानाचंच सामान आहे. आणि माझ्या कपाटासमोर हे मला वाटलेलं जरा कपाटात उचकापाचक करावी, काही मिळतंय का नाही बघावं. पण एवढं सगळं आवरायचं मला बोर झाले. जाऊ दे, तसंही ठीक आहे. मला आवरायची काहीच इच्छा नाही होती. इथं आल्यावर असं मस्त पडून राहावं, आराम करावं एवढंच वाटते. आणि खूप छान टेरेस गार्डन केली आहे. खूप छान सगळीकडे झाडं लावले आहेत. जिन्यापासून सुरुवात केली आहे. आलं का नाश्ता घेऊन? तुझी गार्डन दाखवायची आहे मला सगळ्यांना. हो, इथे बाहेरच बसू ना. आणि किती सुंदर अशी टेरेस गार्डन केली आहे काकांनी. आणि मस्त गुलाब सुद्धा आलाय आज. आळूचे पानं, खूप साऱ्या गुलाबाचे झाडे आहेत. मोगऱ्याचं झाड आहे. वरती मोहोळ बघताय केवढं मोठं दिसतंय का कॅमेऱ्यात? हां, इथे एक आहे आणि या बाजूला एक आहे. काकाकडं खूप मनी आलेत, कारण की मनी प्लांट खूप वाढलेले दिसत आहेत. काय मेन आहे? हे काय? साबुदाणा खिचडी आणि जलेबी आणली आहे, इडली आहे, उत्तप्पा आहे, साबुदाणा खिचडी, मेदू वडा, भरपूर असा नाश्ता आहे. गरम आहे. गंडराक गेली होती मी. असं या कस्टमरचं माप घेतला, कमरेचं
टाकून आले कुठं शब्द तिलाच ती ना इथे आहे प्रणालीचा मेकअपचा खजिना, नवीन पाऊच नाही याला काय म्हणतात, पोटली, बटवा हे नवीन दिसतंय काहीतरी. ह्या आपण सोबत घेतले. त्यानंतर अजून काय, जोडिओचं लावती तरी काय या गोष्टी. हे काय, कॉन्टोर नाही ब्लश. आणि हे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. माझी लिपस्टिक तुटली दीदी. कोणती आहे? ती फेसेस कॅनडाची. दाखव. त्याचा पॉइंटच गेला. आंघोळ सुद्धा केली नाही मी. अजून काय खजिना आपण घेतलेल्या. आम्ही प्रणालीच्या लग्नाची शॉपिंग ऑलरेडी केली. लग्न कधी येते नाही माहीत, पण शॉपिंग करून ठेवली. ती पण आपणच घेतली. हो तेव्हाच तर घेतली, सोबतच तर घेतले. कोण आलं? काय घेतलं? हे छान आहे, हे मला खूप आवडणारी इयरिंग्स. आम्ही बसतोय जेवायला. आजच्या मेन्यू मध्ये आहे उपवासाचे थालीपीठ आणि सगळं उपवासाच्या गोष्टी. उपवास कोणालाच नाहीये. मी सोबत पोह्याचा चिवडा सुद्धा खाते, पण आम्हाला सगळ्यांना आवडतं त्यामुळे हे सगळ्या गोष्टी खातोय. सो चलो प्रणाली काय करते बघूयात आपण. बापरे जमतंय, प्रणालीला जमतंय. फक्त पॉलिशिंग देते करून आलेलं. मेन काम इकडं चालू आहे. आणि त्यानंतर प्रणाली इथे जस्ट त्याला काय करते, गार्निश करते मी त्याला. सो चलो मी खाते पटकन. चलो मी निघते, माझी सुट्टी संपली आहे आणि मी चालली आहे आता तिकडे घरी. सो भेटूयात थोड्या वेळाने, बघूयात. मला आदित्यसाठी एक ट्राउझर बघायची होती, पण आता तो आल्यावरच बघेल कारण मला साईजचं कळणार नाही. सो जीन्स पण घ्यायची आदित्यला. बघूयात आता जर मी घेऊन गेली का त्याला चॉईस होईल की नाही, मला असं होते. त्यामुळे तो आल्यावरच बघेल. पण असं सगळे कपडे बघितले का कंट्रोल पण होत नाही, किती कपडे घेऊन घेते नाही मला असं होतं. सो चलो. शर्ट पण दिसतंय छान. हा शर्ट आवडलाय मला. साईज XXL आहे. आदित्यला XL लागेल. सगळं ब्लिंक होते. चलो जाऊ दे, तो आल्यावरच घेते मी. तरी माझी नजर जातीच आहे इकडे तिकडे 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 तिकडे. जाऊ दे चलो. बाय. कैरी कुठे गेली होती मी, कुठे गेली होती? चला 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 वर चला वर चला वर चला चला वर चला पटकन. आले आले चल मी चालले वर. चालले चालले चालले. हायशा हायशा हाय, फोन पडेल फोन पडेल फोन पडेल. चला चला वर. आणि बॅक टू घरी. सो राहुरीत जवळच्या जवळ, घरच्या घरी नाही, घरच्या घरीच असतं. गावातल्या गावात बाहेर असण्याचे काही फायदे पण आहे. मला वाटलं तेव्हा जाता येतं काय, पण कधी दिवसातनं 2 चक्रा होतात मी, जसं की मगा म्हणत होते. आणि कधी कधी नाही, राहायला खूप क्वचित मिळतं किंवा काय असेल. म्हणजे मी राहायला जरी गेली तरी कधीतरी असं होतं स्नोला फिरवायला कोणी नाही, मग परत या. किंवा कैरी खातच नाही, रुसून बसली मग परत या, असं होऊन जातं. सो काही फायदे पण आहेत की लगेच भेटता येतं, पण काही तोटे पण आहेत की मला अजिबात जास्त दिवस राहता येत नाही माझ्या माहेरी. पण ठीक आहे चलो, मी खुश आहे जे काय आहे त्यामध्ये. आणि होप्स तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओचा आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. बाय.